हॅलो पॅरेंट्स. तर बऱ्याच वेळेस पालकांची तक्रार असते की डॉक्टर आमचा मुलगा काही खातच नाही, डॉक्टर याला वजन वाढीचं औषध द्या किंवा भूक वाढीचं औषध द्या. बरेचदा पालक स्पेसिफिक ही तक्रार घेऊन येतात किंवा सर्दी, ताप, खोकला या तक्रारीबरोबर शेवटी ही तक्रार नक्की सांगतात की डॉक्टर त्याला भूक वाढीचं औषध द्या किंवा डॉक्टर त्याला वजन वाढीचं औषध द्या. एक पालक म्हणून तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की बाळाची भूक जास्त असायला हवी किंवा बाळाने जास्त जेवण करायला हवं, बाळाचं वजन जास्त असायला हवं. पण या बाबतीमध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत जे कारणीभूत ठरतात. त्यापैकी पहिला फॅक्टर म्हणजे बाळाचं जन्माचं वजन काय आहे किंवा बाळ गर्भावस्थेत असताना, आईच्या पोटात असताना आईला कोणते आजार झाले होते का किंवा बाळाला काही त्रास झाला होता का. त्यानंतर बाळाच्या जन्माचे वजन किती होते, बाळ जन्मताच कमी वजनाचे, कमी दिवसाचे होते का. त्यानंतर बाळ मुलगा आहे की मुलगी आहे किंवा बाळाची उंची काय आहे, बाळाच्या पालकांची उंची काय आहे, बाळाच्या पालकांचं वजन काय आहे. या प्रकारचे जेनेटिक फॅक्टर सुद्धा यामध्ये कारणीभूत ठरतात. त्यानंतर बाळ क्वालिटी फूड खाते की क्वांटिटी फूड खाते, बाळ वारंवार आजारी पडते का, बाळाची इम्युनिटी कमी आहे का, बाळ नेहमी आजारी असल्यामुळे त्यामुळे त्याचं वजन कमी होते का, बाळाचं हिमोग्लोबिन कसं आहे, बाळाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे का. या प्रकारच्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आहे की पालकांनी क्वालिटी फूड आणि क्वांटिटी फूड यामध्ये फरक न समजणे, म्हणजे ड्राय फ्रूट्स किंवा डाळी, पालेभाज्या या घटकांमध्ये कमी प्रमाणात जरी बाळ खात असेल तरी त्यामध्ये भरपूर आयर्न रिच असतं किंवा जे शरीराला आवश्यक गोष्टी असतात, अमायनो ॲसिड्स असतात किंवा मल्टीव्हिटॅमिन्स असतात, या गोष्टी जास्त प्रमाणात मध्ये मिळतात. त्याच ठिकाणी जर बाळाला बेकरी प्रोडक्ट्स किंवा वेपर्स, चिप्स, पिझ्झा, बर्गर या प्रकारच्या जर गोष्टी तुम्ही देत असाल तर ते कितीही प्रमाणात खाल्लं तरी त्यामधून तुम्हाला इसेन्शियल गोष्टी बाळाला मिळणार नाहीयेत. हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. बाळ नीट न जेवण्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की बाळाला नेहमी जास्त प्रमाणामध्ये दूध देणं, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळेमध्ये बाळाला दूध देणे. जेवणाच्या वेळी बाळाला जास्त प्रमाणामध्ये दूध दिल्यामुळे बाळाची भूक मंदावते आणि त्यानंतर बाळ जेवत नाही. त्या कमी असण्याचं एक अजून कारण असू शकतं की बाळाच्या पोटामध्ये जंत असणे, म्हणजेच बाळाचं दर 6 महिन्याला तुम्हाला डिवर्मिंग करायचं आहे. तुमच्या लहान मुलांच्या डॉक्टरांना तुम्ही सांगू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही बाळाचं दर प्रत्येक 6 महिन्याला डिवर्मिंग करून घेऊ शकता. आता त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने तुम्हाला बाळाचं वजन कमी असण्याचं कारण शोधायचंय. म्हणजे जर सपोज कोणत्याही प्रकारच्या आजाराचा भाग म्हणून बाळाचं वजन कमी नाहीये किंवा बाळाला इतर कोणत्याही प्रकारची व्हिटॅमिन, मल्टीव्हिटॅमिन किंवा आयर्न डेफिशियन्सी नाहीये, फक्त बाळाचं नीट न खाणं हेच बाळाच्या वजन कमी असण्याचं कारण असेल तर त्यावेळी तुम्ही ॲज अ पॅरेंट काय करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे की बेबी विल कॉपी यू, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करता तीच गोष्टी करण्याचा मुलांचा कल असतो. त्यामुळे पालकांनी स्वतः जंक फूड न खाता घरचं जेवण केलं पाहिजे, जेवणाच्या वेळेला बाळाबरोबर बसलं पाहिजे आणि त्यांना जेवणाची सवय लावली पाहिजे, जेणेकरून मुलं स्वतः खायला मागतील किंवा स्वतः घरचं जेवण करतील. जी वेळ असेल त्यावेळेला पालकांनी बाळाला केवळ आणि केवळ जेवण प्रॉपर दिलं पाहिजे. त्यावेळेला जंक फूड सारखे पदार्थ टाळले पाहिजेत. तर अशा प्रकारचे उपाय करून तुम्ही बाळाला हेल्दी खाण्याच्या सवयी लावू शकता आणि त्यानंतर बाळाचं वजन वाढू शकतं. प्रत्येक वेळी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे जाऊन बाळाचं वजन, उंची याचा रेकॉर्ड ठेवणे आणि प्रत्येक वेळी फॉलोअप केल्यानंतर नक्कीच बाळाचं वजन वाढेल किंवा बाळाची भूक खूप छान होईल आणि या प्रकारे बाळ हेल्दी राहू शकतं.